नमस्कार. आज 23 नोव्हेंबर 2024 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेज पूर्णतः ॲडव्हर्टाईज आहे, स्किप करूयात. नेक्स्ट न्यूज आपल्यासाठी खूप महत्त्वाची. MPSCच्या 16 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर. यावर्षी जाहीर केलेल्या परीक्षांचे निकाल रखडलेलेच, पण पुढल्या वर्षीपासून MPSC सुधारेल अशी एक अपेक्षा आपण नक्की करूयात. 2025मध्ये जी आपली MPSC राज्यसेवाची पूर्व परीक्षा होणार आहे ती सप्टेंबर महिन्यात आहे पहा, व मुख्य परीक्षा जी मेन्स आहे त्याचं वेळापत्रक अद्याप त्यांनी दिलेलं नाही आहे. स्वतंत्ररित्या ते जाहीर करणार आहेत. ओके, तर अगदीच तुमच्याजवळ अद्याप थोडासा वेळ आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर UPSCची एक्झाम जर तुम्ही पाहिलात, UPSC पूर्व परीक्षा आहे 25 मेला, तर अगदीच तुमच्याजवळ हार्डली 183 डेज आहेत. ओके, पूर्व परीक्षेला जर सामोरं जायचं असेल तुम्हाला UPSCच्या तर 183 दिवस आहेत. त्यानंतर अगदीच जून जुलै म्हणजे 100 दिवस तिथून आणखी धरा तुम्ही, 283 दिवस तुमच्याकडे आहेत हार्डली MPSCच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. ओके, तर जे विद्यार्थी अद्याप तयारी चालू केली नाही त्यांनी प्लीज सिरियस होऊन थोडंसं तयारीमध्ये या. ओके, त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट लवकरात लवकर कंप्लीट करा, असाच एक तुम्हाला थोडासा सल्ला असेल. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कुठे समस्या येत असेल नक्कीच ते मला कॉन्टॅक्ट करू शकताल. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. येथे आपल्यासाठी दुसरी न्यूज अन्य गरजेची दिसत नाही आहे, स्किप करूयात. त्याच्यानंतर पहा, आज युती आणि आघाडी कोण येईल या संदर्भाचा निकाल आहे. म्हणजेच 20 तारखेला जो मतदान झाला आपला त्याबद्दलचा आज निकाल आहे. ओके, त्यामुळे सगळीकडेच उत्सुकता लागलेली आहे निकालाची. त्यानंतर पुढची बातमी, अदानींसमोर अटकेचे आव्हान, चौकशीसाठी अमेरिकेत प्रत्यार्पण शक्य, विरोधकांचे केंद्रांवर टीकास्त्र. आता पहा, केंद्र सरकारला अगदीच धारेवर धरण्यात आलेला आहे विरोधकांकडून. तर पहा, अदानी यांना USA मध्ये घेऊन गेलं जाऊ शकतं का, किंवा USA मध्ये प्रत्यार्पण त्यांचं शक्य आहे का? तर अगदीच शक्य आहे पहा, कारण आपण भारताने काय केलं आहे, द्विपक्षीय करार केलेला आहे अमेरिकेसोबत. 1997चा हा करार आहे. या करारानुसार काय होतं पहा, हा आपला प्यारा भारत आहे व हा अमेरिका आहे, बरोबर. मग पहा, एखादा कैदी किंवा एखादा आरोपी, ओके, एखादा आरोपी जर म्हणजे भारतात असेल तर अमेरिका त्याला तिकडे घेऊन जाऊ शकतं, व एखादा आरोपी जर अमेरिकेत असेल तर त्याला भारत इकडं आपल्याकडे आणू शकतं. ओके, हा असा करार आपण 1997 मध्ये ऑलरेडी करून ठेवलेला आहे. त्यानिमित्ताने जेव्हा आपण अमेरिकेच्या वकिलांना वगैरे बोलण्यात आलं ना, त्यावेळेस त्यांनी म्हणत आहेत की अगदीच पहा, अदानींना भारतामधून प्रत्यार्पण केलं जाऊ शकतं. आता अगदीच खूप मोठा हा इश्यू आहे असं तुम्ही म्हणू शकता. व हा इश्यू नेमका काय आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल किंवा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्लीज कालचा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. त्यानंतर आजच्या लोकसत्तामध्ये पण एक लेख आलेला आहे, त्याला पण आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे. तत्पूर्वी इंडियन एक्सप्रेसमधील ही बातमी पाहूयात. पहा, आता जे काही चालू होतं ना, म्हणजे अगदीच जी आता सध्याला न्यूज आली, काल जी खळबळजनक बातमी आली ना, अदानी यांचं प्रत्यार्पण वगैरे तशा पद्धतीने, किंवा अदानी यांच्यावरती जे आरोप काल USAने लावले ना, ते पहा, त्याची चौकशी मार्च 2023 पासूनच चालू होती. म्हणजे अगदी इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तपत्राचं काय म्हणणं आहे पहा, अदानी अवेअर. ओके, म्हणजे अदानींना माहिती होतं 2023 पासूनच की आपल्यावर चौकशी चालू आहे. पण पहा, भारत देशामध्ये तशा पद्धतीने काहीही चौकशी वगैरे झाली नाही. म्हणजे ही एक आपल्या देशाची ब्युटी आहे. आता याबद्दलच ताशेरे ओढणारं एक आर्टिकल आपल्या लोकसत्तामध्ये आज आलेलं आहे. व अगदीच जर तुम्ही इथे पाहिलात तर अदानी यांचे जे नेफ्यू आहेत त्यांची जी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत ना, ती मार्च 2023 पासूनच त्यांनी गोठवलेली होती अमेरिकन सरकारने. ओके, पण आपल्या भारतामध्ये याचं काहीही आपल्याला माहिती नव्हतं, किंवा यांनी अशा पद्धतीने अशा पद्धतीने यांनी काही केलेलं आहे का आपल्याला काहीच माहिती नव्हतं, किंवा आपण एक चीर निद्रेत होतं असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे पहा, आता ह्या बातमीला जास्त डिटेल वगैरे पाहायचं नाही आहे. कालच्या लेक्चरमध्ये मी संपूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं होतं की कशा पद्धतीने अदानी यांचं जे प्रकरण आहे ते USAने कशा पद्धतीने घेतलेलं आहे व त्याची नेमकं कारणे काय आहेत हे आपण काल पाहिलेलं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांनी प्लीज हा व्हिडिओ इथंच थांबवा. त्यानंतर तो पूर्वी म्हणजे कालचा व्हिडिओ पहा तुम्ही, त्याच्यानंतर परत वापस येऊन हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता, कारण आजच्या लेक्चरमध्ये पण एक थोडंसं एक आर्टिकल थोडं महत्त्वाचं आहे. डन. त्याच्यानंतर पहा, आणखीन तुम्ही म्हणजे देशसेवेसाठी आणखीन 2 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. अगदीच CNGच्या दरामध्ये 2 रुपये वाढलेले आहेत. ओके, म्हणजे अगदीच आपल्या खिशातून 2 रुपये जातील. म्हणजे अगदी 75 रुपयेचं जे CNG होतं ते आता 77 रुपये kg अशा पद्धतीने झालेलं आहे. ओके, व तुम्ही पाहिलं असाल तर पहा, CNGच्या पण प्राइजेस ना खूप वाढत आहेत. ओके, अगदी पेट्रोल सारखं अशा पद्धतीने यांचे पण वाढत आहेत. आता आपल्याला टीकास्त्र करायचं नाही आहे सरकारवरती, पण अगदी तुम्हाला ॲज अ जनरल नॉलेज माहिती असावं त्यानिमित्ताने सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर पुढे चला, येथे आपल्यासाठी
दुसरी न्यूज गरजेची दिसत नाही आहे. त्यानंतर जरांगे प्रभाव की लाडकी बहीण. आता हा जी आकडेवारी आहे किंवा हे जे काही आर्टिकल आलेलं आहे ना, हे इथं तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा इंडियन एक्सप्रेसमध्ये ना डायरेक्टली इथं खूप बेटर पद्धतीने दिलेलं आहे. पहा, एकच मिनिट द्या. हां, हे पहा इथे अगदी महाराष्ट्राचं जे पोलिंग झालं ओके किंवा महाराष्ट्राचं जे इलेक्शन आहे ना, त्याला चांगल्या पद्धतीने डाटा पॉईंटमध्ये वगैरे समजावून सांगण्याचा प्रयत्न इथं करण्यात आलेला आहे. हा आर्टिकल पण वाचून घेऊ शकता तुम्ही किंवा हा पण आर्टिकल वाचून घेऊ शकता. पण मी हा आर्टिकल वगैरे वाचण्यात वेळ घालत नाही आहे, कारण UPSCला पहा हार्डली आपल्याकडे 183 डेज आहेत, बरोबर आहे. आणि त्यामध्ये जर तुम्ही अशा बातम्यांना जर वाचून पण पहा ही बातमी खरंच येणार आहे का परीक्षेमध्ये आपला, तर बिलकुल तवज्जो नाही आहे. आज जर सरकार दुसऱ्याच आघाडीचं वगैरे आलं तर आपल्याला काय करायचं. त्यामुळे प्लीज याला स्किप करा. कोण कोणाला मतदान दिलं हे आपल्यासाठी आत्ताच आवश्यकता असं नाही आहे. त्यामुळे मी याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये पण म्हटलं होतं की एकदा थांबा, जे पोल वगैरे येतात, एक्झिट पोल वगैरे येतात, त्यांना आत्ताच पाहू नका. आज डायरेक्टली निकाल समजेल, मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात ना. आता सरकार कोणाचं का बनणार नाही आपल्यासाठी आवश्यकतेच नाही. आपण पहा ज्यावेळेस न्यूज ॲनालिसिस करतो ना, त्यावेळेस आपल्याला अगदीच विरोधात बसून पाहावं लागतं की नेमकं कुठं काय चालू वगैरे आहे. आणि ज्यानंतर आपण ज्यावेळेस आपण प्रशासनात जाऊ ना, त्यावेळेस आपल्याला अगदीच शासकीय योजना वगैरे राबवायचं आहे, म्हणजे सत्ताधारी आपल्याला बनावं लागतं. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा. आता याबद्दल जास्त डिटेल वगैरे जाऊ नका तुम्ही. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, मतमोजणीचा आज दिवस आहे, स्किप करू शकता. त्याच्यानंतर संविधानाच्या इतिहासाची साक्ष, संविधानाच्या प्रास्ताविकेत शब्दांविरोधात सर्वोच्च न्यायालयापुढे आलेली याचिका, संविधान बदलांचं कथित नरेटिव्ह, अशा आजच्या काळात तर हा इतिहास आपल्या संविधानाच्या तात्विक भूमिकांबद्दल स्पष्टता देणारा म्हणून महत्त्वाचा ठरतो. आता पहा, या न्यूजला आपण डायरेक्टली इंडियन एक्सप्रेसमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजे पहा, दोन्ही न्यूजपेपर एकत्रितरित्या समजावून सांगण्याचा थोडासा मी प्रयत्न करतो तुम्हाला. तर ही पहा बातमी, प्रेमबल चेंजेस इन 1976. सर्वांना माहिती आहे आपले भारतीय संविधानाचं जी प्रास्ताविका आहे किंवा जी प्रस्तावना आहे त्यामध्ये ना 1976मध्ये काही शब्द टाकण्यात आलेले आहेत. कोणते कोणते शब्द आहेत बरं, तुम्ही अगदीच मला कमेंट सेक्शनमध्ये पण सांगू शकता. आता तुम्हाला प्रश्न विचारला मी आणि डायरेक्टली इथंच देण्यात आलेला आहे. पहा, हां, इथं सोशलिस्ट आणि सेक्युलर दिलेला आहे, पण याच्या व्यतिरिक्त आणखीन दोन शब्द पण टाकण्यात आले आहेत आपल्या प्रस्तावनेमध्ये. ओके, तर ते कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही नक्की सांगू शकता. त्यानंतर पहा, आता सुप्रीम कोर्ट कांट से ऑल पार्लिमेंट डीड इन इमर्जन्सी पिरियड इज नलिटी. आता झालेलं काय पहा इश्यू, तर अगदीच मागच्या महिन्यामध्ये कर्नाटका हायकोर्टासमोर एक केस आलेली होती प्रायव्हेट प्रॉपर्टीबद्दलची. ओके, मग अगदीच त्यालाच अनुसरून ना सुप्रीम कोर्टामध्ये पण एक केस गेलेली आहे. अश्विनी उपाध्याय यांनी पिटिशन करते आहेत या. मग यांनी काय म्हणत आहेत की 1976ला आपण काय केलेलं आहे, अगदीच जे 42वी घटनादुरुस्ती झाली त्यावेळेस संसद कशामध्ये होती किंवा संसदेचं सत्र जरी चालू असलं तरी संपूर्ण देशभरामध्ये काय होती, इमर्जन्सी म्हणजे आणीबाणी लागू होती. व आणीबाणीचे प्रोव्हिजन्स तुम्ही आठवा, कालच्या लेक्चरमध्ये वगैरे आपण ते पाहिलेलं आहे. राष्ट्रीय आणीबाणी किंवा जाहीर करण्यात येते, तर अगदीच आर्टिकल 352 नुसार इंटरनल सिक्युरिटी ह्या कारणानिमित्त किंवा युद्धजन्य परिस्थिती या कारणानिमित्त आर्टिकल 352चा उपयोग तिथं केला जातो. व आर्टिकल 352 ज्यावेळेस लागू होतं ना त्यावेळेस इम्पॅक्ट काय होतं, तर आर्टिकल 358 नुसार आपलं आर्टिकल 19 तिथं गायब होतं आणि आर्टिकल 359 नुसार काय होतं पहा, तुम्हाला 2 अधिकार मिळतात. आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 हे 2 अधिकारच फक्त तुमचे शाबूत असतात. बाकी आर्टिकल 358 नुसार तुमचं आर्टिकल 19 काय होतं, गायब होतं. ओके, आता अगदीच रिव्हिजन झालं आपलं कालच्या संविधानबांचं, तर चांगली गोष्ट आहे ही. मग अश्विनी उपाध्याय यांचं काय म्हणणं आहे पहा, 1976ला आपल्या देशामध्ये आणीबाणी लागू होती, बरोबर. आणि आणीबाणीची परिस्थिती असताना जी संसद आहे ती संसदेने कायदा कसा केला मग. ओके, आणीबाणीची परिस्थिती चालू असताना संसदेने कायदा नेमका केला कसा, असा त्यांचा प्रश्न आहे तिथे. त्यानंतर त्यांचं आणखीन एक म्हणणं आहे पहा की ज्यावेळेस इमर्जन्सी चालू होती त्यावेळेस स्टेट रॅटिफिकेशन त्यांनी घेतलं का नाही. ओके, स्टेट रॅटिफिकेशन, आता पहा याचं उत्तर आपण पण देऊ शकतो. स्टेट रॅटिफिकेशन देऊ शकत नाहीत, कारण ज्यावेळेस फॅमिलीवरती आपला कोणतं संकट येतं ना त्यावेळेस आपण एक मेंबर न रस्ता आपण एक संपूर्ण फॅमिली म्हणून काम करतो, बरोबर. याच्या पूर्वीपासून डॉक्टर आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला की आपल्याला जर फॅमिलीवर एखाद्या वेळेस संकट आलं ना तर आपण एकत्रितरित्या लढा देतो. अगदी त्याच धर्तीवर पहा आपलं जे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे ते संपूर्ण एकत्रित येऊन आपण हे केलेलं होतं. त्यामुळे 1976ला जे काही झाली सिच्युएशन त्यावेळेस आपल्याकडे स्टेट नव्हतेच,
स्टेट नव्हते तर फक्त एक युनियन होतं तिथं. ओके, या कारणाने आपण काय म्हणू शकतो पहा, हे जे अश्विनी उपाध्याय यांनी जे हे केलेलं आहे त्याला आपण तिथं म्हणू शकतो की हे त्यांचं जे वक्तव्य आहे किंवा म्हणजे त्यांनी जे बोललेलं आहे ते तिथं लागू होणार नाही. पहा, जरी अमेंडमेंट झाली तरी ती लागू होणार नाही, कारण संपूर्ण जे अधिकार असतात, आता तुम्ही पण पहा ना, आर्टिकल 356 जर लागू एखाद्या राज्यामध्ये जर झालेलं असेल तर संपूर्ण कायदे करण्याची पॉवर कोणाला जाते? पार्लमेंटला जाते. जसं आर्टिकल 370, ओके, आर्टिकल 370ला जर डिलीट करायचं होतं त्यावेळेस काय, राज्यपालांकडून त्यांनी परमिशन मागितलेली होती, सॉरी राष्ट्रपतींकडून त्यांनी ती परमिशन मागितली होती, कारण विधानसभा तिथं सदस्य नव्हती. आय होप तुम्हाला समजत असेल, बरोबर आहे ना. विधानसभा आर्टिकल 370 ज्यावेळेस डिलीट करायचं होतं, ऑगस्ट 2019चा टाइम पिरियड तुम्ही आठवू शकता. त्या दरम्यान पहा, जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा तिथं कार्यरत नव्हती. का कार्यरत नव्हती? कारण तिथे आर्टिकल 356चं इम्प्लिमेंटेशन चालू झालेलं होतं. मग आर्टिकल 356 तिथे इम्प्लिमेंट केली असताना पहा, त्यांनी डायरेक्टली राज्यपालां थ्रू कुणाकडे गेले? राष्ट्रपतींकडे गेले. प्रेसिडेंट ऑफ इंडियाने मग तशा पद्धतीने परमिशन दिली की बाबा तुम्ही आर्टिकल 370 हटवून शकता. मग त्या परमिशनला घेऊन ते आले संसदेमध्ये, मग डायरेक्टली त्यांनी आर्टिकल 370ला त्यांनी रद्दच करून टाकलं व तिथं स्टेटला काय डिवायडेशन केलं होतं. आय होप तुम्हाला पॉईंट समजत असतील. म्हणजेच काय, मला बेसिकली म्हणायचं काय आहे, तर ज्यावेळेस आपल्याकडे इमर्जन्सी प्रोव्हिजन्स लागू होतात ना, त्यावेळेस आपण एक स्टेट म्हणून विचार करता, आपण डायरेक्टली एक युनियनच स्टेट आहोत अशा पद्धतीने विचार करतो. ओके, त्या कारणाने जे पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे की 42 अमेंडमेंट होऊ शकत नाही, तर ते पहा त्यांचं चुकीचं आहे, कारण 42nd अमेंडमेंट अगदी बरोबर आहे असं आपल्याला तिथं बेसिकली सांगता येतं. त्याच्यानंतर अश्विनी उपाध्यायचं आणखीन एक म्हणणं आहे की आपलं भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे ना, त्यामध्ये एक डेट देण्यात आलेली आहे, स्पेसिफिक डेट आहे 26 नोव्हेंबर 1949 ही स्पेसिफिक डेट आहे व त्या दिवशीच आपलं भारतीय संविधानामध्ये प्रेम्बल आपण लागू केलेला आहे. मग त्या डेटला परत आपण अमेंड वगैरे करू शकतो का, असा त्यांचा जो प्रश्न आहे ना, त्याचं उत्तर अगदी सुप्रीम कोर्ट देणार आहे. पहा, त्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पहा, आपण तेवढे कायदे पंडित वगैरे नाही आहे, त्यामुळे मी या प्रश्नाचं सुप्रीम कोर्टावरती सोपवणार आहे व ह्याचं जे जजमेंट आहे ना, ते सुप्रीम कोर्ट 25 नोव्हेंबरला म्हणजे परवा दिवशी देण्याची एक अपेक्षा आहे. मग पाहूयात. पण जस्टिस खन्ना काय म्हटले आहेत पहा, CJI आहेत सध्याला, त्यांनी काय म्हटलेले आहेत की अगदीच जे काही पार्लमेंटने त्यावेळेस केलेलं आहे, 1976मध्ये जे काही करण्यात आलेलं ना, ते पण त्यावेळेस पण पार्लमेंट होतीच व त्या संसदेला आपण असं म्हणू शकत नाही की ती संसद काहीच कामाची वगैरे नव्हती, असं म्हणता येणार नाही, असं जस्टिसचं म्हणणं आहे. मग दिस पाहता येईल. पहा, कारण ज्यावेळेस जस्टिस खन्ना यांनी जर ह्या 42nd अमेंडमेंट ऑफ 76ची जर हिला जर नल अँड व्हाईट जर डिक्लेअर केले तर अगदीच पहा, खूप याचा इम्पॅक्ट पडणार आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनवरती. ओके, मग त्यामुळे पहा, अगदी आपल्याला असं म्हणता येणार नाही की 1976ची जी घटना दुरुस्ती आहे ती अगदीच काही कामाची नव्हती असं तर म्हणता येणार नाही. पहा आपल्याला. मग आता पाहूयात की जस्टिस खन्ना कशा पद्धतीने तिथे निकाल वगैरे देतील किंवा हे जे सोशलिस्ट सेक्युलर हे जे शब्द आहेत त्याचं इन्क्लुजन योग्य होतं का अयोग्य होतं ते पण ते नक्कीच सांगतील. मग त्यावेळेस पाहूयात. मग आता याची केस किंवा याची जी सुनावणी आहे ना, ती आपल्याला कधी 25 नोव्हेंबरला पाहता येत आहे. मग दिस यालाच अनुसरून हा लेख आलेला आहे. पहा, लेख म्हणण्यापेक्षा एक पुस्तकाचं बुक रिव्ह्यू आलेलं आहे. आज आय थिंक शनिवार आहे, त्यानिमित्ताने ही बुक रिव्ह्यू येतो लोकसत्ताला, फक्त शनिवारी बुक रिव्ह्यू येतात. ओके, मग त्यानिमित्ताने हा लेख आहे. पहा, तर इंडिया दॅट इज भारत हे पुस्तकाचं नाव आहे. ओके, शक्य झालं तर तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. तुम्हाला जर थोडंसं आपल्या देशाबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा थोडंसं भारतीय संविधान कशा पद्धतीने बनलेलं होतं किंवा तत्कालीन जे सदस्य होते, ओके, घटना समितीमधील जे तत्कालीन सदस्य होते ना, त्यांची बुद्धिमत्ता कशा पद्धतीने होती हे जर तुम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं असेल ना, तर पहा, तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल डिबेट वाचणं खूप महत्त्वाचं आहे. पहा, ओके, कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्स आता वाचायचं म्हणजे आता मी पण वाचण्याचा प्रयत्न केला ते, पण पहा शक्य नाही आहे. UPSC करत म्हणजे ते वाचणं म्हणजे अगदीच वकिली केल्यासारखं आहे, त्यामुळे मी पण त्याला थोडंसं थांबवलेलं आहे. पहा, कारण खूप व्हॉल्यूममध्ये ते येतात. ओके, त्यामुळे शक्य नाही आहे सध्याला तरी ते शक्य नाही आहे. एखाद्या वेळेस रिटायरमेंट वगैरे ज्यावेळेस येते ना, त्यावेळेस आपण आयुष्यात नक्की वाचूयात, एकदा तरी कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्स नक्की वाचावं असं माझं पण म्हणणं आहे. पहा, कारण त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फिलॉसॉफी वगैरे दिलेली आहे. मग ते जे कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्स आहेत, आता कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्स फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला अवेलेबल आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना पाहिजेच असेल किंवा माहितीच नाही आहे त्यांच्यासाठी सांगतोय, तर कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्स आपल्या पार्लमेंटच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. तुम्ही तिथून डायरेक्टली वाचून घेऊ शकता. 9 डिसेंबर 1946 पासून ते जानेवारी
1950 पर्यंतचे म्हणजे महत्त्वाचे, जे की कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स आपण त्याला म्हणतो. बाकी पार्लमेंटचे डिबेट तर तुम्हाला मिळतीलच, डायरेक्टली पण मिळतील, संसद टी व्हीवरती पण ते तुम्ही पाहू शकता. पण कॉन्स्टिट्युशनल डिबेट्सला थोडंसं प्राधान्य जास्त देतो आपण, कारण त्यावेळेस पहा जे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्पीच, तिथं शेवटचं जे स्पीच वगैरे होतं ते तिथं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पहा, मग ते डायरेक्टली आपण त्या कॉन्स्टिट्युशनल डिबेट्समधून चांगल्या पद्धतीने पाहून घेऊ शकतो, किंवा म्हणजे त्यांना नेमकं म्हणायचं काय होतं ते सर्व आपल्याला तिथं समजेल. तर तुम्ही नक्कीच हे वाचून घेऊ शकता, किंवा म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहेत तर तुम्ही पाहून घेऊ शकता. आत्ताच वाचून घेऊ शकता असं म्हणू शकत नाही पहा मी, तर कारण ते खूप मोठे आहेत व सध्याला आपल्याला UPSC आणि MPSCचे टार्गेट असताना आपण ते आपलं फोकस जे आहे ना ते डायव्हर्ट करू शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही सर्व्हिसमध्ये वगैरे जाल ना त्यावेळेस तुम्ही नक्की वाचा. ही एक माझी पण एक इच्छा असेल की तुम्ही पण नक्कीच वाचून घेऊ शकता. ओके, मला पण ते वाचायचंच आहेत. थोडंसं सॉरी, म्हणजे विषयांतर झालं, पण आता वापस येऊयात आपण. तर पहा, पी राजीव 2009 ते 2015 या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते, म्हणजे ते खासदार होते, बरोबर. मग त्यांना 2016 संसदरत्न हा पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. मग यांनी काय केलेलं आहे पहा, एक पुस्तक लिहिलेलं आहे, इंडिया दॅट इज भारत, अन इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स. हे पुस्तक ना, आता अगदीच आपल्याला कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स तरी आज घडीला वाचणं शक्य नाही आहे, तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा, कारण या पुस्तकामधून तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर नक्की देता येईल. पहा, मागच्या वर्षी UPSCने इथिक्सला पण प्रश्न विचारलेला आहे हा. त्यानंतर GS2ला पण हा प्रश्न विचारून झालेला आहे की आपलं जे भारतीय संविधान आहे ना ते लिव्हिंग डॉक्युमेंट का आहे. भारतीय संविधान आपलं लिव्हिंग डॉक्युमेंट असं का म्हणतो आपण त्याला, याचं उत्तर ना तुम्हाला हे नक्कीच चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करेन हे पुस्तक. ओके, कारण यामध्ये संपूर्ण गोष्टी तशा पद्धतीने दिलेल्या आहेत, किंवा भारतीय संविधानाची फिलॉसॉफी काय असा जरी प्रश्न आला ना तुम्हाला, तर या पुस्तकातून तुमचा तो प्रश्न नक्की क्लिअर होऊ शकतो. पहा, कारण हे जे पुस्तक आहे याची किंमत 495 रुपये आहे, पण पानं जी आहेत ना ते फक्त 132च पानं आहेत. ओके, त्यामुळे 132 हे पुस्तक तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता, म्हणजे 8 दिवसामध्ये तर नक्कीच संपेल तुमचं. आता अगदीच एका दिवसातच पण संपू शकतं, पण 8 दिवस मी जास्त दिलेला आहे टाईम तुम्हाला. 8 दिवसामध्ये हे पुस्तक नक्की संपून जाऊ शकतं. म्हणजे जे विद्यार्थी पहा रिडिंग रूममध्ये वगैरे किंवा अभ्यासिका वगैरे ज्यांनी लावलेली आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक मस्त आहे. त्यांनी प्लीज हे पुस्तक वाचून घेऊ शकता. म्हणजे तुमच्या लायब्ररीमध्ये वगैरे जर असेल तर प्लीज तुम्हाला हे वाचून घ्यायचं आहे, कारण तुमचे 2-3 प्रश्नाची उत्तरे या पुस्तकातून मिळणार आहेत. म्हणजेच काय, लेखकांना म्हणायचं काय आहे, तर लेखकांनी पहा चांगल्या पद्धतीने भारतीय संविधानाच्या डिबेट्सचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. मग त्यांनी प्रत्येक एक इश्यूला वगैरे तिथं हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पहा, लोकसभा 2024ची जी निवडणूक होती ना ती संविधानाच्या मुद्द्यावर लढली गेली, बरोबर आहे. मग असे कोणत्या मुद्दे होते बरं संविधान चेंज करण्यात येईल वगैरे असं का वाटलेलं असेल विरोधी पक्षनेत्यांना वगैरे. तर पहा, जे BJPचे जे नेते होते ना, तत्कालीन BJPचे नेते वगैरे असू द्या, किंवा अगदी 2023 15 ऑगस्टचा तुम्ही दिवस आठवा, त्या दिवशी एक आपल्या संपूर्ण वृत्तपत्रांमध्ये ना एक लेख प्रकाशित झालेला होता. व त्यांनी काय त्या लेखमध्ये म्हटलेलं होतं की नवीन भारत येत आहे ना तर नवीन संविधान पण असायला हवं. मग सगळी सुरुवात ना त्या 2023च्या आर्टिकलनुसार झालेली होती, बरोबर आहे. त्यासोबतच पहा तुम्ही 2019 ते 2024 या दरम्यानचा जर भारतीय संसदेचा जर कालावधी तुम्ही पाहिलात, किंवा बेसिकली लोकसभेचा जर कालावधी पाहिलात ना, तर इथं आपल्याला उपसभापती नावाचं काही पदच दिसलं नाही. उपसभापती नावाचं पदच दिसलं नाही. ओके, मग ह्यावरून काय दिसलं आपल्याला, म्हणजे 2019 ते 2024 दरम्यान आपल्याकडे उपसभापती नावाचं पद नव्हतं. म्हणजे पद आहे तसं, परंतु त्या पदावर व्यक्तीच दिला नाही त्यांनी. का दिला नाही मग, हे अनकॉन्स्टिट्युशनल नाही आहे का. तर पहा, कॉन्स्टिट्यूशनमध्ये तर आपल्याला दिलेलं आहे प्रोसिडिंगसाठी आपला उपसभापती ठेवायचा आहे, पण यांनी ते पदच रिक्त ठेवलं व भारतीय इतिहासात ही पहिली वेळ आहे. मग यावरून काय दिसलं पहा, की डायरेक्टली अनकॉन्स्टिट्युशनल वगैरे होत होत्या गोष्टी. ओके, यामुळे पहा त्यांना काही करायची गरजच नव्हती. ओके, त्यांना संविधान डायरेक्टली बदलायची आवश्यकता नव्हती. त्यांनी विदाऊट न काही करणार ते पण संविधान बदलत होते. ओके, ते 5 स्टारची मला ॲड आठवली, म्हणजे काही न करताही तुम्ही काहीतरी करू शकता. अगदी त्या पद्धतीने पहा, यांनी काहीही न केले तरी पण यांनी भारतीय संविधानाला बदलण्यासाठी खूप काही केले होते. ओके, मग हे जे नरेटिव्ह झालं, किंवा आर्टिकल 370ला कशा पद्धतीने त्यांनी बदललं आत्ताच आपण सांगितलं ना. मग अगदी त्या ज्या चर्चा वगैरे होत्या यावरून आपल्याला काय समजत होतं पहा, की संविधान मे बी चेंज केलं जाऊ शकतं. त्यामुळे हे नरेटिव्ह खूप स्ट्रॉंग पद्धतीने पहा 2024च्या इलेक्शनमध्ये वर्क करू शकलं असं इथं डायरेक्टली आपल्याला म्हणता येतं. मग यासाठीच हा आर्टिकल देण्यात आलेला आहे. पहा, तर अगदीच शक्य झालं तर तुम्हाला हे पुस्तक नक्की वाचून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे आपल्यासाठी गरजेची दुसरी न्यूज नाही आहे. पहा, त्यानंतर आज आपलं फेवरेट संविधानभान टॉपिक पण येत नाही. ओके, त्या निमित्ताने आपण थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर येतं अडाणी आणि अदानी. आता हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. पहा, काल अदानीचं जे प्रकरण आहे त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे.
व आय होप तुम्हाला याच्यापूर्वीच मी इन्स्ट्रक्शन दिली होती की ज्या विद्यार्थ्यांनी अदानी यांचं प्रकरण काय आहे ते माहिती नाही आहे त्यांनी तिथंच थांबून थोडंसं पाहून परत वापस या असं मी म्हटलेलं होतं. मग त्या विद्यार्थ्यांनी तसं केलेलं असेल. मग आता पहा त्याचं थोडंसं नेक्स्ट लेवलवरती आज आपण जाणार आहोत. ओके, काल सर्वांना माहिती आहे अदानी प्रकरण काय आलं. मग अदानी प्रकरण आल्यानंतर पहा लगेच काही लोकांच्या प्रतिक्रिया वगैरे येत होती किंवा आपल्या पण फ्रेंड सर्कलमध्ये तशा पद्धतीने प्रक्रिया आल्या. काय तर 2 महिने थांबा, एकदा का डोनाल्ड ट्रम्प दादा अध्यक्ष झाले की एका फोनमध्ये प्रकरण शांत होईल असं आपल्याला म्हणताना आपले मित्र वगैरे दिसले. मग पहा आता अगदीच जे विद्यार्थी वाचत आहेत किंवा जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत ना त्यांनी थोडंसं आता म्हणजे तुमचे जे बायस्ड ओपिनियन आहेत ते थोडंसं बाजूला ठेवा. कारण लोकसत्तांनी हा आर्टिकल जो आहे ना तो खूप कटाक्ष पद्धतीने लिहिलेला आहे व याला थोडंसं न्यूट्रल विचारसरणी लागेल असं माझं मत आहे. कारण अगदीच याला थोडंसं पुढे घेऊन जाऊयात आपण. अशा प्रकारची विधाने करताना दिसतात. या विधानांमुळे उलट अदानी यांच्यावर आणि त्याहीपेक्षा अधिक भारतीय व्यवस्था शून्यतेवर ठेवला जाणारा ठपका किती योग्य आहे हेच सिद्ध होते. याचेही भान या वावक विदुरांस नाही तेव्हा याचा समाचार घेणे आवश्यक. त्यानंतर हे प्रकरण नक्की काय याचा उहापोह. आता पहा आपण काय म्हटलं होतं अदानी यांचं जे प्रकरण चालू आहे ते कधीपासून चालू आहे. अदानी यांना कधी माहिती होतं हे मार्च 2023 पासून यांच्या विरोधात FBI काम करत आहे. पहा मार्च 2023 पासून यांच्या विरोधात काम तिथं अमेरिकेमध्ये चालू आहे. पण भारतीयांस एकही गोष्ट माहिती नव्हती किंवा आपल्याला काहीच माहिती नव्हतं पहा याबद्दल. ओके, ज्यावेळेस न्यूज आली तेव्हा असं माहिती झालं. बरोबर आहे, हा एक मुद्दा. त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा पहा. आता जे काही मी स्टेटमेंट दिलं ना की डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर हे प्रकरण वगैरे परत एकदा गुंडाळलं जाईल असं जे म्हटलं ना यावरून आपल्याला काय लक्षात येत आहे की भारतीय न्यायसंस्था किंवा जे भारतीय संस्था आहेत जसं सेबी त्यानंतर अगदीच जी न्यायसंस्था म्हटलं आता अगदीच कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल इथे पहा. परंतु लेखकांनी तसं दिलेलं आहे इथे. ओके, मग यावर आपला शून्यता विश्वास आहे म्हणजे विश्वासच नाही आहे आपला. सेबी काही करूच शकणार नाही किंवा अदानींना कोणी हात लावूच शकणार नाही एवढा आपला प्रगल्भ इथं काय आहे आत्मविश्वास आहे. बाकी पहा अगदी अमेरिका पण त्यांच्यावरती काहीच करू शकत नाही. म्हणजे काय ज्या संस्था भारतीय संविधानाने ज्या संस्था निर्माण केल्यात ना त्यावरती विश्वास शून्यता इथं दाखवत आहोत आपण. मग अगदी आपण किती बँकरप्ट झालेले आहोत या विचारांनी वगैरे. आय होप तुम्हाला समजत असेल. आता पहा या आर्टिकलमध्ये माझे काही मुद्दे नाहीत लेखकांनीच हे मांडलेले मुद्दे आहेत. पण अगदी जे स्टेटमेंट इथं काढण्यात आले ना अगदी पहा आपलं आर्टिकल 15 काय सांगतं किंवा आर्टिकल 14 काय सांगतं. अगदीच पहा कायदा सर्वांना समान आहे. बरोबर आहे, समानतेची ही कलमं आहेत. बरोबर, मग मूलभूत अधिकाराचं तुमच्या हनन आहे ना तिथे. आता पहा अदानी यांच्या जागी जर तुम्ही स्वतः असता व तुमच्या हातून फक्त थोडीशी 5 रुपयांची जरी चूक झाली असेल किंवा पहा तुम्ही फक्त एक EMI 1000 रुपयाचा जो EMI असेल ना तुमच्या मोबाईलचा जर हप्ता वगैरे जर तिथे असेल 1000 रुपयाचा तुम्ही EMI फक्त स्किप करा तुमचं लगेच क्रेडिट स्कोअर तिथं काय खालीवरी वगैरे केलं जाईल. त्याच्यानंतर आणखीन जर तुम्ही पाहिलात तर लगेच जे NPA वगैरे आहे NPAमध्ये आपलं लिस्टिंग वगैरे केलं जाईल. मग हे आपल्यावरती लगेच कारवाई करू शकतात. पण अगदी अदानी यांच्यावरती ही कारवाई का होणार नाही. मग तर पहा फंडामेंटल राईटचं तुमच्या तिथं उल्लंघन आहे. आय होप तुम्हाला समजत असेल. अगदीच पहा तुम्ही जे दुसरे कॅन्डिडेट वगैरे असतात त्यांच्यापेक्षा थोडेसे वेगळे आहात का तर अगदी आपला प्रत्येक गोष्टीमध्ये कॉन्स्टिट्यूशन वगैरे आपण घेऊन येतो किंवा फंडामेंटल राईट आता कुठं योग्य आहे कुठं अयोग्य आहे. ज्या पद्धतीने LLB झालेले विद्यार्थी वकील असतात ना अगदी त्या पद्धतीने आपण पण हे काम करत आहोत. अगदी पहा अगदी UPSCची ब्युटी हीच आहे की आपण छोटा मोठा एक वकील छोटा मोठा एक डॉक्टर वगैरे नक्की स्वतः नक्की होऊ शकतो. मग हेच तर इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत लेखक की पहा अदानी यांना आपण डायरेक्टली मोकळं सोडलेलं आहे भारत देशामध्ये असं इथं म्हणण्याचा त्यांचा एक प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे चला. आता यासोबतच आणखीन काही स्टेटमेंट आले काल. ओके, काल ज्यावेळेस न्यूज आली त्याच्यानंतर आपले मित्रमंडळी वगैरे त्यामध्ये आणखीन काही स्टेटमेंट देत होते की पहा भारत 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे हे पाहवत नसल्यामुळे अदानी यांचं प्रकरण उकडून काढलं जात आहे. आता हे तर प्रकरण म्हणजे खूपच वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलेलं आहे. म्हणजे अगदीच पहा तुम्ही आपला भारत जो देश आपल्या भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ना ती मोठी होत आहे जगामध्ये त्यानिमित्ताने हे प्रकरण वगैरे उकरून काढलं जात आहे. आता हे पण विश्वासशून्यतेचं प्रकरण आहे. कारण पहा अगदीच जगामध्ये जर तुम्ही ज्यावेळेस जाता ना त्यावेळेस आपल्या भारताला फक्त एक बाजारपेठ म्हणून पाहिलं जातं. का बाजारपेठ म्हणून पाहिलं जातं तर कारण आपण पहा अगदी आपल्याकडे जास्त कन्झ्युम केलं जातं. आपण दुसऱ्या देशाला वगैरे देतो का तर बिलकुल देत नाही. हां आता मसाल्याचे पदार्थ वगैरे आहे आपल्याकडे प्रोडक्टिव्हिटी तशा पद्धतीने किंवा जे बासमती टॅग वगैरे आहे आपल्याकडे त्याचा देतो आपण. पण जास्त काय करतो आपण कन्झ्युम करतो. त्याचं बेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर पहा ना चायनाच आहे आपल्या बाजूला. चायनाने पहा आपली जी दिवाळी आहे त्या दिवाळीला चायना लोकांनी कशा पद्धतीने काबीज केलेलं आहे हे तुम्हाला जास्त पद्धतीने तिथूनच दिसेल. कारण अगदी पूर्वी काय व्हायचं आपल्याकडे झेंडूचे फुलं वगैरे नक्कीच मार्केटमध्ये वगैरे यायचे. पण
2 वर्षापासून मागच्या काय झालं आहे, प्लास्टिकचे फुलं वगैरे आलेले आहेत. मग हे काय झालं आहे, आपली दिवाळी त्यांनी म्हणजे सण उत्सव जे आहेत ना ते पूर्ण काबीजच केलेले आहेत. ओके, मग यावरूनच आपल्याला सांगता येतं की त्यांनी फक्त आपलं बाजारपेठ बनवून पाहतात. आपल्याचं त्यांचं जास्त काही देणं घेणं नाही आहे, किंवा म्हणजे जगातील तिसरी अर्थव्यवस्था झाली म्हणून आपला देश काही हे होणार आहे का, म्हणजे अगदी आपण दुसऱ्या देशापासून कन्झम्पशन बंदच करणार आहोत का, तर बिलकुल नाही ना. आपलं कन्झम्पशन तशाच पद्धतीने उलट वाढेल. कारण पहा, प्रत्येकाच्या हातात जर काम असेल ना तर प्रत्येक व्यक्ती आयफोन घेईल. मग आयफोन घेतल्यानंतर यूएसची जी कंपनी आहे त्यांनाच इथं फायदा होणार आहे ना. बरोबर आहे. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजत असतील. त्यामुळे पहा, असे जे कमकुवत स्टेटमेंट असतात ना यापासून आपण वाचलं पाहिजे, एवढंच एक सांगणं इथं आहे. ओके, कारण यावरून आपल्याला डायरेक्टली आपलीच इयत्ता ती दिसत असते. कारण पहा, अगदी असं होऊ शकतच नाहीत गोष्टी. बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा, आता तिसरा मुद्दा यांनी उकरून काढलेला आहे की अगदीच डोनाल्ड ट्रम्प जरी आले सत्तेमध्ये तर खरंच हे प्रकरण वगैरे गुंडाळण्यात येईल का, किंवा अगदीच डोनाल्ड ट्रम्प यांनी जर एक फोन केला तर न्यायव्यवस्था तिथं वाकेल का. तर पहा, प्रॉब्लेम आता कालचं तुम्ही लेक्चर माझं ऐकलं असाल. पहा, त्यामध्ये मी काय म्हटलेलं होतं, गुगलला कोर्टामध्ये खेचलेलं आहे त्यांनी. का, तर मोनोपॉलीबद्दल. ओके, आपल्या भारतीय जे CCI आहे म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन, ओके, यांनी फक्त व्हॉट्सॲपला 231 आय थिंक 231 कोटीचा त्यांनी दंड लावला. तर ते लगेच काय करत आहेत, तडफडत लगेच दुसऱ्या कोर्टामध्ये वगैरे जाण्याची चर्चा करत आहेत. बरोबर आहे. मग तशाच पद्धतीने पहा, ज्युडिशियल डिपार्टमेंट जे आहे USचं, त्यांनी काय केलं आहे, गुगलला मोनोपॉलीच्या अंतर्गत तिथं काय त्यांच्यावरती पण ठपका ठेवलेला आहे. आणि त्यांनी काय म्हटलं की तुमची कंपनीच बंद करा. सॉरी, म्हणजे कंपनी नाही तर तुमच्या कंपनीचं विभाजन करा. कारण गुगलमध्ये एक गुगल सर्च इंजिन एक आहे आणि त्यामध्येच अंतर्गत एक ब्राउझर आहे, गुगल क्रोम ब्राउझर. बरोबर. मग प्रॉब्लेम काय होत आहे पहा, अगदी अँड्रॉइड फोनमध्ये ऑलरेडी प्री इन्स्टॉल्ड ॲप येत आहेत. बरोबर. याच्या पूर्वी व्हायचं काय पहा, गुगलचं ते डायलर यायचं, गुगलचं ते कॉन्टॅक्ट वगैरे यायचं, त्यामुळे कॉल रेकॉर्डिंगचं डायरेक्टली समजायचं. पण आता त्यांनी काय केलं आहे, परत एकदा जे आपले स्मार्टफोन्स वगैरे आहेत त्याला त्यांनी बंद केलेलं आहे. तसं देता येणार नाही असं त्यांनी डायरेक्टली काय केलं आहे, मोनोपॉलीचा इश्यू घेऊन त्यांना ठपका ठेवला. बरोबर आहे. त्यामुळे अगदीच गुगलने आता ते बंद केलं. त्याच्यानंतर आता त्यांनी काय म्हणत आहेत पहा, की गुगलच्या वेळेस ज्यावेळेस आपण सर्च इंजिनवरती गुगलच्या ॲप्लिकेशनवरती काहीतरी बोलतो आपण, ओके, गुगलला काहीतरी विचारलं की लगेच ते कुठं नेऊन सोडत आहे आपल्याला, तर गुगल क्रोमचा तिथं जास्त वापर करा असं ते सांगत आहे. बरोबर. त्यामुळे जे दुसरे ब्राउझर आहेत ना त्यांना एंट्रीच करता येत नाही आहे, ज्या पद्धतीने मोझिला फायरफॉक्स. त्यानंतर पहा, आपण जेव्हा लहान होतो ना त्यावेळेस एक याहू नावाचं ब्राउझर होतं. पहा, ते आता कुठे गेलेलं आहे. ते याहू एक सर्च इंजिन आहे, परंतु काळाच्या ओघामध्ये ते मागं पडलं ना. अगदी त्याच धर्तीवर यांना पण पुढे येण्यासाठी संधी मिळावी यासाठी त्यांनी काय केलं आहे पहा, अगदीच त्यांनाच विभाजन करा असं त्यांनी आदेश वगैरे तिथं देत आहेत. ओके, मग यामुळे इथं परत आज पण आलेलंच आहे. एकच मिनिट दा, पहा मी जे बोलतोय ते खरंच आहे का नाही इथं पहा तुम्ही. तर दुसरे असे की खुद्द अमेरिकेतील न्यायव्यवस्था त्यांच्याच देशातील बलाढ्य गुगलच्या विरोधात हात धुवून मागे लागली असताना गुगलला आपली कंपनी तोडावी लागेल असे दिसत आहे. ओके, मी काल ते सांगितलं ना. मग आता परत आजच्या पण लेक्चरमध्ये तेच दिलेलं आहे की बाबा गुगलची स्वतःची कंपनी तोडण्याचे ते कगारवर आहेत. मग ते खरंच अशा पद्धतीने एखादी फोन कॉल वगैरे केल्यानंतर खरंच सर्व काही मॅनेज वगैरे होईल का, तर इथं बेसिकली या प्रकरणामध्ये दिसत नाही आहे. त्यामुळेच पहा, डोनाल्ड ट्रम्प जरी सत्तेत आले तरी ते न्यायव्यवस्थेवर तशा पद्धतीने तिथे अंकुश वगैरे लावू शकणार नाहीत, किंवा फोन कॉल करून ते मॅनेज वगैरे करू शकतील का, तर बिलकुल करू शकत नाहीत. असंच इथं लेखकांचा इथं बेसिकली एक मुद्दा आलेला आहे. त्यानंतर पहा, याच्या पूर्वीचे जे राज्यकर्ते आहेत जसं की अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामधील जॉर्ज बुश यांचं जे प्रकरण होतं, किंवा त्यांच्या कन्येलाच त्यांना ही झालेली होती पहा, शिक्षा झालेली होती. ओके, मग ते स्वतः त्यांच्या कन्येला वाचवू शकले नव्हते असं त्यांनी इथं उदाहरणं वगैरे दिलेले. आता ते जास्त काही गरजेचे नाही आहेत, पण तुम्ही पण अशा स्टेटमेंटपासून वाचावं, किंवा तुम्हाला नेमकं प्रकरण काय आहे हे माहिती असावं या निमित्ताने मी हा आर्टिकल घेतलेला आहे. पहा, बाकी अगदीच आपण हे जे पॉईंट्स आहेत, आता अगदी काल आपण गुगलची मोनोपॉलीबद्दलची जी केस घेतली होती, आता पहा त्याचंच आज कुठेतरी आपला रेफरन्स आला. त्यामुळे काळजी करू नका. जे न्यूज मी डिटेल वगैरे घेत आहे ना त्या नक्कीच कुठे ना कुठे कामाला येतील, व ते तुम्हाला माहिती असल्यानंतर पहा आपल्याला तिथं फक्त रेफरन्स म्हणून देखील वापरता येतील. त्यामुळे निश्चिंत राहा, तुमची एकही बातमी कुठं सुटणार नाही आहे. त्यानंतर इंडियन एक्सप्रेसला पण मी डिटेलरित्या घेतो. फक्त तुम्हाला सांगत असताना ना डायरेक्टली कधी कधी लोकसत्तामध्ये सांगतो, कधी कधी मी इंडियन एक्सप्रेसमध्ये सांगतो. फक्त विश्वास ठेवा, तुमच्या बातम्या वगैरे कुठेही जाणार नाहीत. त्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये विद्यार्थी म्हणत आहेत PDF पहा, PDF मी द्यायचा काही प्रॉब्लेम नाही आहे पहा, पण प्रॉब्लेम असा आहे ना, मला ते डेली अपलोड करणं वगैरे म्हणजे अगदी लक्षात राहत नाही. ओके, कारण अगदी आता हा व्हिडिओ रेकॉर्ड केला मी, व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर पहा याची एडिटिंग वगैरे हे असते. एडिटिंग केल्यानंतर त्याला प्रोसेस करून मला अपलोड करावं लागतं. मग या दरम्यानच्या काळामध्ये पहा मी PDFचं विसरतोच. ओके, आता सध्याला काय होत आहे की लवकरात लवकर मला व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करायचा अशा पद्धतीने झालेला आहे. त्यामुळे टेलिग्रामवरती फाईल अपलोड करणं हा थोडासा इश्यू आलेला आहे. त्यासाठी तुम्ही मला मेसेज करू शकता की जिथं
तुम्हाला डायरेक्टली PDF मिळून जाईल लोकसत्ताची, डेली तिथून मिळून शकेल. पण पहा, मी माझ्याबद्दल मला स्वतःला विश्वास नाही आहे, त्याबद्दल क्षमस्व. अगदी मी प्रयत्न करेन तसा नक्कीच, पण जरी तुम्हाला आज घडीला लगेच पाहिजे असेल ना, तर तुम्ही मेसेज करू शकता. मी तुम्हाला त्या चॅनलची वगैरे नावं नक्की देईन पहा. ओके, त्याबद्दल एक थोडंसं तुम्ही मला नक्की सहकार्य करू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता एका केळी याने, आता अगदीच पहा, जास्त काही याच्यात डिटेल वगैरे जायचं नाही आहे, परंतु ही जी केळी आहे किंवा याबद्दलचं जर मी तुम्हाला जर लक्षात आलं ना, तर ही केळी सध्याला न्यूयॉर्क शहरामध्ये एक लिलाव झाला. त्या लिलावामध्ये $65,20,000 ही केळी विक्रीला गेली आहे म्हण. ओके, मग त्याची जर किंमत भारतीय रुपयामध्ये जर तुम्ही काढलात ना, तर 55,06,55,000 रुपयांना ती केळी विक्रीला गेलेली आहे. मग आता अगदीच ह्याचं महत्त्व वगैरे तिथं आहे, यासाठी हे लेख आलेला आहे. बाकी आपल्यासाठी काही गरजेचं नाही. पहा, मी वाचलेला आहे लेख, फक्त तुम्हाला माहिती असावं, किंवा जर तुम्ही कुठे इंस्टाग्रामवरती वगैरे जर मी जर पाहिली, तर तुम्हाला पण माहिती असायला पाहिजे की ह्या केळीची किंमत किती आहे. यासाठी मी हा लेख घेतला किंवा ही न्यूज तुमच्यासमोर ठेवतोय. बाकी आपल्यासाठी ही न्यूज दुसरी गरजेची नाही आहे, स्किप करू शकता. त्यानंतर हिंसेशी मोदी शहांचा संबंध नाही, कॅनडाचे स्पष्टीकरण, वृत्त काल्पनिक आणि खोटे असल्याचे निवेदन. ओके, पहा, फेक न्यूजचा पगाडा अगदी खूप आहे असं तुम्ही म्हणू शकता. अगदीच कॅनडा सरकारला पण स्पष्टीकरण द्यावं लागलं की मोदी आणि शहांशी आमचं काही वैर वगैरे नाही आहे. तर अगदी ते बरोबर आहे पहा. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, परत दिल्लीबद्दलचा आलेला आहे पहा. दिल्लीची हवा अतिशय खराब, अगदी आपल्याला माहिती आहे पहा, व GREP चार्ज तिथं लागू करण्यात आलेला आहे. व अगदी पहा, अशा पद्धतीने प्रदूषक हे हटवून खरंच नाही आहे, हे लॉंग टर्म उपाय नाही आहे, तर आपल्याला लॉंग टर्म उपाय तिथं करणं खूप गरजेचं आहे. पाहूयात आता सरकार कशा पद्धतीने त्यावरती उपाय वगैरे सुचवेल. त्यानंतर पुढे चला, लोकसत्तामध्ये अन्य बातमी काही गरजेची नाही. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपतं. त्यानंतर पहा, अगदी इंडियन एक्सप्रेसमध्ये आणखीन 1-2 बातम्या आहेत. एकच मिनिटात परत एकदा मला पाहतात. आज इलेक्शनचा निकाल आहे. त्याच्यानंतर कॅनडा सरकारने अगदीच मोदी आणि शहांना क्लीन चिट दिलेली आहे. ही बातमी जी होती ती आत्ताच आपण पाहिली पहा लोकसत्तामध्ये, तिथं फ्रंट पेजवरती आलेली आहे. ओके, त्यामुळे निश्चित राहा, सर्व बातम्या मी कंपाईल वगैरे करून प्रयत्न करेन की घेण्याचाच. त्याच्यानंतर आता शक्य झालं तर हा लेख तुम्ही वाचून घेऊ शकता. पॉलिटिक्सबद्दल आहे, ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे किंवा थोडंसं पॉलिटिकल ऑब्झर्वर ज्यांना बनू शकतात, त्यांच्यासाठी हा लेख महत्त्वाचा आहे की महाराष्ट्रामध्ये आज घडीला कोएलिशन गव्हर्नमेंटच का बनतं. ओके, तर त्याबद्दलचा हा एक सुंदर लेख आहे. तुम्ही नक्कीच एक्सप्लेन सिरीज ही वाचून घेऊ शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, इथे एक बातमी आहे वाटतं, एकच मिनिट. तिकीट्स विथ नेम्स, QR कोड्स, सायबर डेप इश्यूज, फ्रेश नॉर्म्स. सर्वांना माहिती आहे पहा, कोल्ड प्लेचं इव्हेंट होणार होतं मुंबईमध्ये, त्यामुळे बुक माय शोवरती काय झालं तर तिकीट विक्री चालू होती, पण त्याचे तिकीट ना ब्लॅकमध्ये खूप महाग वगैरे विक्रीला गेले. बरोबर आहे. मग त्यासाठी आता ती जो इव्हेंट महाराष्ट्रात होणार होता किंवा मुंबईमध्ये होणार होता, तो आता नरेंद्र मोदी स्टेडियमवरती होणार आहे गुजरातमध्ये. बरोबर. मग त्याच्यानंतर अगदीच जे बुक माय शो आहे तिथे जर पाहिलं तुम्ही, IPL असू द्या, वर्ल्ड कप असू द्या, ज्या वेळेस तिकिटांची विक्री केली जाते ना, तेव्हा अगदीच ते ब्लॅकमध्ये जास्त विक्रीला येतात. बरोबर आहे. आणि सर्वसामान्यांना वगैरे ते विकत घेता येत नाहीत. मग यासाठी आता मुंबई पोलिसांनी, जे सायबर डिपार्टमेंट आहे, त्यांनी नवीन नॉर्म्स वगैरे इश्यू केलेले आहेत. त्यामध्ये आता तिकिटांवरती QR कोड असायला हवं, त्यानंतर त्या तिकिटांवरती नाव पण असायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे. मग कदाचित हे खरंच बेस्ट मेथड आहे पहा, ज्यामुळे अगदी आपल्याला तिथं डायरेक्टली नाव आणि QR कोड असल्यामुळे अगदी आपला ब्लॅकमेलिंग जी आहे, तिकिटांचं जे ब्लॅकमध्ये विक्री केली जातं, ब्लॅकमेलिंग तसं म्हणता येणार नाही, तर ब्लॅक जे तिकीट केलं जातं ना, त्याला आळा नक्की बसू शकेल. तर अशा पद्धतीने आता इंडियन एक्सप्रेस पण इथं संपतं. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.